नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलाय। महाराष्ट्रात राजकीय बॉम्ब पुन्हा एकदा फुटलेला आहे। घटना ज्याची चर्चा वर्षभरापासून चालू होती, ही काय एक दोन महिन्यापूर्वीची चर्चा नाही, ही चर्चा वर्षभरापासून चालू होती आणि ती चर्चा आता संपुष्टात येऊन जसं चर्चा होत होती, जसं वक्तव्य करण्यात येत होते, ती घटना आता घडलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा एकदा फुटली, पुन्हा एकदा भगदाड पडलं आणि त्यांचे 9 पैकी 6 खासदार वेगळे झालेले आहेत आणि ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार आहेत। हे आत्ता काही वेळापूर्वी घडलेलं आहे। तशा प्रक्रिया या 2 दिवसांपासून चालू होत्या। 2 दिवसांपासून या गोष्टींची चर्चा होत होती, पण आता ती घटना घडलेली आहे। शिवसेना उबाठाच्या 6 खासदारांनी आपला गट स्थापन केलेला आहे। या मागच्या घटनाक्रम आपण जाणून घेऊया, कसं कसं हे सगळं घडत गेलं ते सुद्धा बघूया। शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। मित्रांनो, 2 दिवसांपासून चर्चा चालू होती की आता उबाठा फुटण्याची वेळ आलेली आहे। वेगवेगळे नेते, वेगवेगळे राजकीय नेते, विश्लेषक, प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा याबाबतच्या बातम्या येत होत्या। त्या बातम्यांना पूर्णविराम लागलेला आहे, कारण काल दुपारपासनं 7 खासदार दिल्लीत पोहोचतायत अशा बातम्या यायला लागल्या, अशी चर्चा सुरू झाली। शिवसेना उबाटाकडे आहेत 9 खासदार, त्या 9 पैकी 6 खासदार जर एकत्र फुटले तरच हे घडून येणं शक्य होतं। कारण असतं पक्षांतर बंदी कायदा। 2/3 सदस्य जर वेगळे झाले तर त्यांची खासदारकी जात नाही, ते साबूत राहतात आणि ते कुठेही जाऊ शकतात। त्यामुळे 9 पैकी 7 खासदार वेगळे होत आहेत अशा बातम्या सुरुवातीला आल्या, पण त्याच्यावरती राजाभाऊ वाजे हे जे उबाटा गटाचे खासदार आहेत त्यांनी पूर्णविराम दिला आणि ते पक्ष सोडून कुठेही जात नाहीयेत। ते उद्धव ठाकरेंसोबतच आहेत आणि उद्धव ठाकरेंसोबतच शेवटपर्यंत राहणार आहेत असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर काल दुपारपासून शिवसेनेचे वेगवेगळे खासदार, उबाठाचे वेगवेगळे खासदार हे दिल्लीत जमायला सुरुवात झाली। कोणालाही न सांगता, कुठलीही चर्चा न करता, कोणाशीही न बोलता हे सर्व खासदार दिल्लीत पोहोचले आणि रात्री 9च्या सुमारास एकनाथ शिंदे सुद्धा प्रायव्हेट विमानाने दिल्लीत पोहोचले। तोपर्यंतही या गोष्टी नाकारल्या जात होत्या, उबाटाकडनं सुद्धा आणि वेगवेगळ्या काँग्रेस किंवा इतर नेत्यांकडनं सुद्धा। पण ओमराजे निंबाळकर हे पुण्यावरनं दिल्लीसाठी प्रायव्हेट विमानाने निघाले। त्यांच्यासोबत होते शिवसेनेचे नेते तानाजी सावंत। हे पुण्यावरनं दिल्लीला ज्या विमानाने गेले, ते विमान ज्याच्या नावावरती बुक होतं ते नाव होतं श्रीकांत शिंदे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ते विमान बुक केलेलं होतं। त्या विमानाने ओमराजे निंबाळकर सुद्धा दिल्लीत पोहोचले। ओमराजे निंबाळकरांसोबतच वेगवेगळे नेते जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांची नावं आपण सुरुवातीला बघून घेऊया। यामध्ये आहेत ओमराजे निंबाळकर, अतिशय धक्कादायक हे नाव आहे। नागेश पाटील अष्टीकर हे सुद्धा पोहोचलेत। भाऊसाहेब वाघचौरे, त्यासोबतच संजय दीना पाटील, संजय जाधव परभणीचे, ज्यांना बंडू जाधव म्हणून ओळखलं जातं, आणि सोबतच संजय देशमुख। हे सर्व खासदार एक एक करून दिल्लीत पोहोचले आणि त्यांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या। या गुप्त बैठकांमध्ये एकनाथ शिंदे सामील झाले। त्यानंतर कायदे मंडळ म्हणजेच वेगवेगळ्या विधिज्ञांचे सदस्य देखील त्या ठिकाणी आले। सर्व कायदेशीर बाबी अतिशय रीतसर पद्धतीने, शांत पद्धतीने तपासण्यात आल्या। त्या सर्व गोष्टींचं नियोजन करण्यात आलं आणि 6 खासदारांनी, ज्यांची नावं आपण आत्ताच बघितली, त्या 6 खासदारांनी आपला एक स्वतंत्र गट स्थापन केला। गट यासाठी स्थापन करतात कारण एक एक करून वेगळे झाले तर ते गिनतीत येत नाही। 2/3 सदस्य एकत्र एकाच कारणामुळे वेगळे झाले तरच त्याला मान्यता मिळते। ह्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला। त्या गटाची मंजुरी त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पाठवली। ओम बिर्लांनी तातडीने त्याला मंजुरी दिली आणि हा गट आता स्थापन झालेला आहे। मग हा पूर्णच्या पूर्ण गट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत 19 जून शिवसेनेच्या वर्धापन दिनी सामील होणार। हे 6 जण एकत्र एका मंचावरती येणार आणि ही पक्षफुटी घडून येणार। यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाने सुद्धा एक वेगळीच चाल खेळलेली आहे. त्यांनी एक पक्षातर्फे व्हीप जारी केला. या व्हीप मध्ये 18 तारखेला सकाळी 11 वाजता एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या बैठकीला सर्व खासदारांनी उपस्थित राहणं बंधनकारक आहे असा व्हीप जारी केला. जर खासदारांनी तो व्हीप पालन केला नाही, त्याचं उल्लंघन केलं तर पक्षाला त्यांच्यावरती कार्यवाही करता येते. त्यामुळे हा व्हीप जारी करण्यात आल्याचं बोललं जातं. आता हे 6च्या 6 खासदार निघून गेल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला अतिशय मोठं भगदाड पडलेलं आहे. लोकसभेत निवडून गेलेले हे खासदार आहेत. निवडून गेलेले खासदार म्हणजे ते उबाठाचे उमेदवार आहेत, म्हणून लोकांनी त्यांना मतं दिली आणि निवडून आणलं. नैतिकदृष्ट्या हे अतिशय चुकीचं दिसून येत आहे. याच नैतिकतेला धरून खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी सडकून टीका या 6 खासदारांवरती केली. त्याचप्रमाणे शिंदेवरती आणि भाजपवरती सुद्धा सडकून टीका केलेली आहे. सातत्याने मागच्या 2-3 वर्षात या घटना घडताना आपण बघत आहे. 2022 साली एकनाथ शिंदे अशाच पद्धतीने वेगळे झाले होते. त्यांनी वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये बंगालमध्ये सुद्धा हेच घडलेलं आपण बघतोय. आधी 55 ते 60 आमदार त्यांचे फुटले, त्यानंतर आता 20 खासदार सुद्धा फुटून त्यांनी एका अतिशय क्षुल्लक पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. तिथे सुद्धा या 2/3 फॉर्म्युलाचाच वापर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, राजकारण अतिशय ढवळून गढूळ झालेलं आपण या सर्व गोष्टींमुळे बघत आहे. हे 6च्या 6 खासदार आता पुढे सामील होतील शिवसेनेमध्ये शिंदेच्या, आणि मग पुढे काय काय होतं ते बघूया. फक्त एवढंच नाही, या बातमीत विश्लेषण करण्याजोग्या सुद्धा फार मोठ्या गोष्टी आहेत. ते पूर्ण विश्लेषण आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणारच आहोत. कुठल्या पद्धतीने हे सगळं घडवून आणलं, का बरं हे घडलं, एकनाथ शिंदेंना याचा फायदा काय, या 6 खासदारांना याचा फायदा काय. अर्थात शिवसेनेकडनं या 6 खासदारांच्या बाबतीत परत आर्थिक गणितं मांडली जात आहेत. संजय राऊतांनी एक्सपोज केली होती की यांना 15 कोटी रुपये ऍडव्हान्स देण्यात आलेले आहेत आणि पुढे हा आकडा 50 कोटींपर्यंत जाणारच आहे. पुन्हा एकदा खोक्यांची चर्चा होणारच आहे. पण आता सर्वात मोठी खळबळजनक बातमी हीच आहे मित्रांनो, की हे 6 खासदार फुटल्यामुळे शिवसेना उबाठा पक्ष पुरता कोलमडून गेलेला आहे. त्यांच्याकडे मोजकेच नेते होते जे लोकांनी निवडून दिले होते, त्यातला 6 हा फार मोठा आकडा आहे. आणि ते गेल्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या चिंतेत मोठी भर पडलेली आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.